बातमी बघूयात। मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचं दर्शन गणेश भक्तांना घेता यावं यासाठी बेस्ट उपक्रमानं यंदा देखील रात्रभर सेवा देण्याचा निर्णय घेतलाय। 9 मार्गांवरती 24 अतिरिक्त बस गाड्या चालवण्यात येणार आहेत। या बस 7 सप्टेंबर ते 16 सप्टेंबर पर्यंत चालवल्या जाणार आहेत। गणेशोत्सव जवळ आलेला आहे आणि गणेशोत्सवामध्ये भक्तांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी बेस्टनं यावेळेला गणेशोत्सवाच्या दरम्यान 10ही दिवस रात्रभर बस सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय। मी सध्या मुंबईच्या वरळी बस आगाराच्या जवळ आहे, जिथं मी तुम्हाला सांगू शकते की यावेळेला 7 सप्टेंबर पासून ते 16 सप्टेंबर पर्यंत म्हणजे जो गणेशोत्सवाचा कालावधी आहे, या संपूर्ण कालावधीमध्ये 9 मार्गांवर बेस्टची बस सेवा जी आहे ती उपलब्ध करून दिली जाणार आहे। 24 फेऱ्या 9 मार्गांवर 24 अतिरिक्त फेऱ्या ज्या आहेत त्या सुरू ठेवल्या जाणार आहेत। कोणकोणते हे मार्ग आहेत ते मी तुम्हाला सांगतेय। इक्बाल चौक ते ओशिवारा आगारापर्यंत, जिजामाता उद्यान ते शिवाजीनगर टर्मिनल्स पर्यंत, त्यानंतर डॉक्टर एपीजे एसपीएम चौक ते देवनार आगारपर्यंत, बॅकबे डेपो पासून ते राणी लक्ष्मीबाई चौकापर्यंत म्हणजे सायनपर्यंत, पळुसकर चौक स्टँडहर्ड्स रोडपर्यंत, वरळीगाव ते यशवंत चौक म्हणजे काळा चौकीपर्यंत, इलेक्ट्रिक हाऊस ते सांताक्रूज आगारापर्यंत आणि त्याचबरोबर एपीएम चौक ते पीटी उद्यान म्हणजे शिवडी इथपर्यंतचा जो मार्ग आहे त्या मार्गावर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते सायनपर्यंत ह्या सगळ्या बसेस ज्या आहेत त्या चालवल्या जाणार आहे। म्हणजे जे गणेश भक्त विशेषतः आपण गणपतीचं गाव म्हणतो म्हणजे लालबाग, परळ हा जो संपूर्ण परिसर आहे जिथं मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक गणेशोत्सव असतात आणि मुंबईतले मानाचे गणपती ज्या भागामध्ये बसतात या भागांमध्ये गणेश भक्त मोठ्या प्रमाणावर येत असतात दर्शनासाठी। अनेकांना रात्रभर रांगा सुद्धा लावाव्या लागतात, परंतु रात्रीच्या वेळेला ज्यांचं दर्शन झालं, ज्यांना घरी माघारी जायचं त्यांना अनेक वेळेला बस उपलब्ध होत नाही आणि इतक्या लांबवर अंतरावर टॅक्सी घेऊन जाणं परवडणारं नसतं आणि त्यामुळे यावर्षी राज्य शासनानं आदेश दिले आणि त्यानुसार या 10 दिवसांच्या कालावधीमध्ये बेस्टच्या बसेस 9 मार्गांवर 24 अतिरिक्त बसेस चालवल्या जाणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।